नमस्कार मित्रांनो, लाडकी बहिणी योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। लक्षात घ्या, हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट होणार आहे। जर तुमच्या अजून पैसे आलेले नसतील तर तुम्हाला पुढे काय करायचं आहे स्टेप बाय स्टेप्स मी 3 ते 4 स्टेप्स सांगणार आहे। त्याच्यामुळे तुम्हाला जो काही आत्ताचे हप्ते आहेत जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर एवढंच काय तर ऑक्टोबर, नोव्हेंबरचा सुद्धा ॲडव्हान्स मध्ये जो हप्ता येणार आहे त्याच्यासाठी सुद्धा काय करायचं आहे, जे काही निर्देश आलेले आहेत, जे काही निर्णय झालेले आहेत ते सर्व तुम्हाला इथं एक करून मी सांगणार आहे। स्टेप बाय स्टेप आपल्याला पुढे सगळं मी तुम्हाला डिटेल्ड माहिती सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। ज्यांचे पैसे आलेले नाहीत, इवन गॅस एजन्सी सुद्धा काही तिकडे तक्रार आहेत तर ते सुद्धा आपण इथं व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। लक्षात घ्या, व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा होणार आहे। त्यामुळे चॅनलला पटकन सबस्क्राइब करून ठेवा। सबस्क्राइब केलं असेल तर तुम्हाला हा लगेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत असतो, म्हणून मी सांगत असतो चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे लगेचच मोठी अपडेट जे असते ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचते आणि तुमचं काम लवकरात लवकर होण्याची तिथं शक्यता असते। लक्षात घ्या, तुम्हाला तर माहिती आहे मित्रांनो, आपल्या लाडक्या बहिणींना तिथे एक डोकेदुखी झालेलं आहे। जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्याचे अजूनही हप्ते आलेले नाही आहेत। आता याच्यामध्ये असं म्हटलं जातं की ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे हे ॲडव्हान्समध्ये दिले जाणार, दिवाळीचे गिफ्ट म्हणून हे आपल्या लाडक्या बहिणीला दिले जाणार। ही चांगली गोष्ट आहे मित्रांनो की दिवाळीला आपल्याला गिफ्ट आहे 3000 रुपयाचं एक्स्ट्रा, ते म्हणजेच काय तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे हे आपल्या लाडक्या बहिणीला ऑलरेडी मिळणार आहेत, ॲडव्हान्समध्ये हे मिळणार आहेत। तर ही चांगली गोष्ट आहे, परंतु पहिल्याच हप्त्याचा काही ठिकाणा नाही तर ह्यांचं काय, हा प्रश्न सामान्य जनतेच्या मनात पडणं एकदम सरळ आहे। त्यामुळे लक्षात घ्या, मी आता या प्रश्नाचीच उत्तर तुम्हाला मी देणार आहे। 3 ते 4 स्टेप्स तुम्हाला फॉलो करायचे आहेत। ते तुम्हाला करून झाल्यानंतर तुम्हाला नक्की पैसे हे 10 ऑक्टोबरपर्यंत नक्की तुमच्या अकाउंटपर्यंत पोहोचणार आहेत। मी तुम्हाला जे सांगणार आहे ते तुम्हाला आता स्टेप बाय स्टेप करायचं आहे। लक्षात घ्या, तुम्ही म्हणत असाल की दादा आमचं आता काय राहिलं आहे काय नाही, हे मी डिटेलमध्ये सगळं सांगणार, थोडंसं वेळ धरा, व्हिडिओ सगळं बघितल्यानंतर तुम्हाला नक्की कळणार आहे मी काय याच्यामध्ये तुम्हाला सांगत आहे। लक्षात घ्या, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर ह्या 3 महिन्याचे अजूनही पैसे आलेले नाही आहेत। लक्षात घ्या, आणि ऑगस्ट आपल्याला जे आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे आहे ह्याची तारीख काय सांगितली यांनी, तर ह्याची तारीख अशी सांगितली आहे की 10 ऑक्टोबरपर्यंत ह्याचे सुद्धा ॲडव्हान्समध्ये पैसे दिले जाणार। तर तीच आता न्यूज बघूया आपण डिटेलमध्ये काय। लक्षात घ्या, राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जाहीर करण्यात आली, यामधून दर महिन्याला 1500 रुपयाचा हप्ता मिळणार आहे। याच्यामध्ये लवकरच आता 2 महिन्यांचे पैसे सुद्धा ॲडव्हान्समध्ये दिले जाणार असे अजित पवार यांनी घोषणा केली, तुम्हाला माहिती आहे। याच्यामध्ये उपमुख्यमंत्री आपले जे अजितदादा आहेत यांनी एक्स्ट्रा पैसे देण्याचे त्यांनी ठरवलं आहे। पहिले जे 2 हप्ते होते ते एकत्र दिले होते, तुम्हाला माहिती आहे, जुलै आणि ऑगस्टचे पैसे एकत्र दिले, परत सप्टेंबरचा एक हप्ता दिला, आणि आत्ता त्यानंतर ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी दिवाळी आहे म्हणून या दोन्ही सुद्धा महिन्याचे बोनस म्हणून आपल्या माता बहिणींना 3000 रुपये हे देण्यात येणार आहेत। परंतु इथं सवाल असा आहे आपल्या दादांना पण की ठीक आहे 3000 रुपये ॲडव्हान्स मिळणार, परंतु ऑगस्ट, जुलै, सप्टेंबरचेच पैसे मिळाले नाही तर त्याचं काय करायचं, त्यासाठी तक्रार कुठं नोंदवायचे हेही मी तुम्हाला सांगणार आहे। लक्षात घ्या, खात्यात जमा होणार 7500 रुपये 5 हप्त्याचे। लक्षात घ्या, 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आली होती। 31 ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल करणाऱ्या महिलांना जुलै महिन्यापासूनचा लाभ देण्यात येणार होता। त्यामुळे जर लाडकी बहीण योजनेसाठी 31 ऑगस्टपूर्वी अर्ज केला असेल तर तुम्हाला अर्ज मंजूर होऊनही तुमच्या बँकेत खात्यात पैसे आले नसतील तर तुम्हाला आता जुलै महिन्यापासूनचा लाभ हा मिळणार आहे। म्हणजेच तुमच्या खात्यात येत्या 10 ऑक्टोबरपर्यंत जुलै ते नोव्हेंबर या महिन्याचे 5 महिन्याचे एकत्रित 7500 रुपये हे तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहेत। त्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर तुमची जी काही तक्रार आहे ती नोंदवायची आहे। त्यासाठी मी सांगणार आहे तुम्हाला तक्रार कुठं नोंदवायची, काय नोंदवायची सगळं सांगणार आहे। लवकरात लवकर तुमची तक्रार दाखल करा। हे बघा, लाडकी बहीण योजनेच्या 4थ्या टप्प्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्याचे पैसे एकत्रित देण्यात जाणार आहेत, ते पण दिवाळीपूर्वीच, म्हणजे येत्या 10 ऑक्टोबरपासून वितरित करणार आहे अशी सरकारची योजना असल्यामुळं तुमच्याकडे तक्रार दाखल करण्यासाठी काहीच आता दिवस उरलेले आहेत। लक्षात घ्या, तुमच्याकडं तक्रार करायची आहे 10 तारखेच्या अगोदर, नाही तर ते 4था आणि जो 5वा हप्ता आहे तो सुद्धा तुम्हाला मिळणार नाही आहे। तुम्हाला तो आता लक्षात घ्या, येत्या 8 तारखेपर्यंत तुमचा अर्ज मंजूर असूनही खात्यात पैसे जमा झाले नसल्यास तक्रार नोंदवा, म्हणजे 4था हप्ता टप्प्याचे लाभ हस्तांतरण सुरू होताच तुम्हाला ही योजनेचा लाभ मिळेल। आता तुम्ही म्हणाल ही 8 तारखेपर्यंत करायचं आहे, समजलं, पण कुठं करायचं आहे, तर तुमची जी काही अंगणवाडी सेविकामध्ये अंगणवाडीमध्ये जायचं, तिथं अंगणवाडी सेविका असतात, त्यांच्यापाशी तुम्हाला तक्रार तुमची नोंदवायची आहे, त्यांच्याकडेच नोंदवायला सांगितलेले आहे। आदिती तटकरे मॅडमनी घोषणा केलेली आहे, ज्यांचे काही प्रॉब्लेम्स असतील, लाडकी बहीण योजना असू द्या, गॅस सिलेंडर योजना असू द्या, कुठलीही तक्रार तिथं जाऊन करायची आहे। समिती बसलेली आहे, समितीमध्ये तुमची तक्रार एकदम लवकरात लवकर हे करून पुढं ते पाठवली जाईल आणि त्याचं निरसन करून 10 ऑक्टोबरपर्यंत तर तुमच्या
बँक खात्यामध्ये हे 7,500 रुपयांचा हप्ता हा जमा होणार आहे आणि हे करण्यासाठी तुम्हाला पटकन उद्याच्या उद्या जायचं आहे अंगणवाडीत आणि मदतनीस जिथं असतात तिथं जाऊन तुम्हाला तुमची तक्रार नोंदवायची आहे। एवढंच काय तर बँकांना सुद्धा निर्देश दिलेले आहेत की कुणीही पैसे कापू नये, जे बँक पैसे कापल त्याच्यावरती कारवाई होणार आहे। आता तुम्ही कमेंटमध्ये सांगा की कोणाकोणाचे पैसे कापले आहेत आणि तुमची बँक कोणती आणि तुमच्या बँक शाखेची ब्रांच कोणती, ब्रांच म्हणजेच काय तर तुमचं गाव शहर काय आहे ते पण सांगा, म्हणजे आपल्याला त्याच्यावरती तिथं आपल्याला बोलता येईल, उत्तर देता येईल तुम्हाला। लक्षात घ्या, आता खूप ठिकाणी महिलांनी सुद्धा संप केलेला आहे की बँक आमचं काम करत नाहीत, बँकेच्या समोर जाऊन सुद्धा संप केलेले आहेत आणि हे बरोबर आहे, कारण खूप ठिकाणी काय झालेलं आहे की बँकांवरती हे लोड आले असल्यामुळं कामाला थोडा लेट झाला असल्यामुळं महिलांनी तिथं संप सुद्धा केलेला आहे। लक्षात घ्या, परंतु कोणीही टेन्शन घेऊ नका, तुम्ही तक्रार नोंदवा 8 तारखेपर्यंत, 8 ऑक्टोबरपर्यंत सगळ्यांचे तक्रार नोंदवल्यानंतर सगळ्यांचं हे पैसे 10 ऑक्टोबरपासून येणार आहेत, 10 ऑक्टोबरपर्यंत येणार आहेत, 10 ऑक्टोबरपर्यंत येणार आहेत। त्यामुळं काही लोड घेऊ नका, सगळ्यांचे पैसे नक्की येतील। तुमचे काय प्रश्न असतील तर आता कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र। कुठं सगळं नोंदवायचं सांगितलं आहे व्हिडिओमध्ये, व्हिडिओ शेवटपर्यंत आणि संपूर्ण पहा।